वाशिम जिल्ह्यातील मोठेगाव येथे झालेल्या दलित महिला हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। तर घटनास्थळाला अनेक नेत्यांनी भेटी दिल्या आहेत। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मोठेगावला दलित महिला बलात्कार जळीत हत्याकांडाने कलंक लावला। पाशवी कृत्य करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी 1 महिना अभय दिल्याने पोलिसांची लक्तरे वेशीला टांगण्याचे काम खुद्द तपास पोलीस अधिकाऱ्यांनी केले असल्याचा आरोप मृतक महिलेच्या पित्याने केला। मोठेगावला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला। बौद्धावर सतत अन्याय होत असल्याची बाब महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे, सदस्य CL थुल यांच्या समोर आले। येथील बौद्ध वस्तीत पाणी, रस्ते, विकास कामे हेतू पुरस्कार केली नसल्याची बाब समोर आली। काही वर्षांआधी गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला निळा ध्वज विकृत लोकांनी फाडून टाकला। त्यावेळी गावातील लोकांनी एकत्रित येत सदर प्रकरणावर पडदा टाकला। येथील बौद्ध समाजाचा सरपंच झाल्याने काही विकृत लोकांनी त्यांना खोट्या प्रकरणात अडकवून त्यांचे सरपंच पद धोक्यात आणले। आदी बाबी आयोगासमोर स्पष्ट झाल्या। पोलीस विभागही काही बड्या नेत्यांच्या दबावाखाली असल्याचे समोर आले आहे। प्रथम त्या घटनेचा भारी बहुजन महासंघाच्या वतीने निषेध करतो आणि या कुटुंबावर आज अन्याय झाला त्या कुटुंबाचा पाठीशी भारी बहुजन महासंघ खंबीरपणे उभे राहील। यापुढे म्हणजे यानंतर या प्रक्रियेला इथल्या पोलीस अधीक्षकांनी इथल्या प्रशासनाने दखल घेतली नाही तर त्याविरुद्ध भारी बहुजन महासंघ उग्र आंदोलन करेल व त्याच्यासाठी न्यायाची भूमिका जे घेता येईल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी तातडीने सांगितलं त्या पद्धतीनं आता नवीनच या जिल्ह्यात तातडीने आपण एक मोर्चाचं आयोजन करू। जोपर्यंत उर्वरित आरोपी व त्यांना फाशीची शिक्षा मागण्याचं काम आपण भारी बहुजन महासंघ करणार आहे। विनोद ताडे, SBN मराठी, वाशिम।